काय सांगाल आज खरं तर भावनिक वातावरण आहे दादांचं 13व्या विजयात पार पडलं. इकडे मतमोजणी आहे, कार्यकर्त्यांचा शुकशुकाट आहे, कसं आभाळ कोसळलं. खूप दुःखाचा डोंगर असताना सुद्धा आम्ही प्रचार प्रभावीपणे राबवला होता. हा विजय आम्ही आमच्या नेत्यांना समर्पित करतोय आणि खूप चांगल्या मतांनी जनतेने आम्हाला विश्वास टाकलेला आहे आमच्यावर. झालेल्या मतदानामध्ये निमूद-कमळेश्वर गटात 95% जास्त मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना झालेली आहेत. काय मिशन असेल पुढे आता. पुढे सगळ्यात महत्त्वाचं मिशन आम्हाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून आमच्या गटातील आणि तालुक्यातील जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी करून प्रत्येक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावं आणि महाराष्ट्रात एक बारामती तालुक्याचा जो आदर्श आहे तो आम्ही सदस्य झाल्यानंतर आता सदस्य म्हणून आम्ही निवडून आलो. माझ्याबरोबर आशाताई वायाळ निवडून आलेले आहेत, दिग्विजय भैया जगताप निवडून आलेले आहेत आणि आमच्या तिघांचा हा प्रयत्न आहे की आमच्या गटातील प्रत्येक गावं ही स्पर्धेमध्ये सहभागी होऊन राज्यामध्ये एक वेगळा आदर्श या गावांमध्ये आम्ही निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना संधी दिली ते सर्व विजय झाले, मात्र ते यश पाहिलं. फार अत्यंत भावनिक हा क्षण आहे आमच्यासाठी. दादा हवे होते, परंतु दादांनी जी स्वप्न आम्हाला दाखवलेली आहेत, निरा जोड प्रकल्प असेल, निरा बारामती चौपदरीकरण असेल किंवा आमच्या निरा नदी काठची जी गावं आहेत जिथं आता पिकांची उत्पादकता कमी झालेली आहे, अशामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली दादांना ठरेल असं मला वाटतं.